देशातील तरुणाईला ब्रेन स्ट्रोकचा विळखा, दर 7 रुग्णांमागे 1 जण 45 वर्षांखालील. बदलत्या जीवनशैलीमुळे धोका वाढत असल्याचे चित्र. विमान प्रवाशांसाठी डीजीसीएचा मोठा निर्णय. 2 दिवसात तिकीट रद्द किंवा बदल केल्यास कुठलंही शुल्क लागणार नाही. 48 तासांची लुक इन ऑप्शन देणं विमान कंपन्यांना बंधनकारक. नवी मुंबई विमानतळावरून लवकरच आणखी 6 शहरांसाठी विमानसेवा. अहमदाबाद, दीव, राजकोट, गोवा, बेळगाव आणि कोल्हापूर नवी मुंबईशी जोडलं जाणार. चांदी 7,400 तर सोनं 1,300 रुपयांनी स्वस्त. गुंतवणूकदारांच्या नफेखोरीमुळे दरात घसरण. सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षा. प्रफुल्ल पटेलांकडून नावाची घोषणा. दादांची स्वप्न अधुरी राहणार नाहीत. अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्याच भाषणात सुनेत्रा पवार यांची ग्वाही. दादांच्या अपघातामागे मोठ्या व्यक्तीचा हात. आमदार रोहित पवार यांच्या आरोपांमुळे खळबळ. दादांना जाणीवपूर्वक खराब विमान दिलं का, असा सवाल करत VSR आणि DGCAवरही रोहित पवारांचा हल्लाबोल. अजित पवार यांच्या अपघाताचा घातपाताच्या दिशेनं तपास सुरू असल्याचं CIDचं स्पष्टीकरण. तर तपासासंदर्भात माहिती दिली नसल्यामुळे रोहित पवार यांची नाराजी. राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद कायम राखण्यासाठी राज्यसभेची एकमेव जागा मिळावी, काँग्रेसचा आग्रह. तर शरद पवारांसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष अडला, तर शिवसेना UBT ही मागे हटेना. आज मराठी भाषा गौरव दिन. राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. तर झी 24 तासवर जागर मराठीचा. नाशिकमध्ये कवी कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला काव्य उद्यानावर महापालिकेचा हातोडा. मलनिस्सारण प्रकल्पासाठी काव्य उद्यानावर बुलडोझर. नाशिक महापालिकेवर कृतघ्नपणाचा आरोप. नाशिकमध्ये आजपासून 3 दिवस सारस्वतांचा मेळा. 4थ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन होणार. ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेवाडे आणि श्रीनिवास कुलकर्णींनी सन्मान होणार. T20 वर्ल्ड कपमध्ये भारताचं आव्हान कायम. सुपर 8च्या सामन्यामध्ये झिम्बाब्वेचा 72 धावांनी धुव्वा. 1 मार्चला वेस्ट इंडिज विरुद्धचा सामना निर्णायक ठरणार.